विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, GMC यवतमाळ भरती 2026 बद्दल महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. एकूण 184 पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. पदानुसार जागा देखील मी तुम्हाला सांगणार आहे. TCS घेणार आहे की IBPS हे देखील पुढे निश्चित होणार आहे. पदानुसार जागा बघायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ज्याच्यामध्ये शिपाई, हमाल, पहारेकरी, माळी, कक्षसेवक, चौकीदार, सफाईगार, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, स्वयंपाकी, परिचर, मुकादम, वॉचमॅन, रक्तपेढी परिचर, शिंपी, न्हावी, सुतार अशी वेगवेगळी पदांसाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो GMC पदभरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. सर्व अपडेट त्याच्यावरतीच तुम्हाला दिले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी गट ड च्या कोणत्याही पदभरतीची तयारी करत असाल, सरळ सेवेच्या येणाऱ्या सर्वात बेस्ट नोट्स आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. ज्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे नीट समजून घ्या माहिती. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता सर्व टॉपिक कव्हर केले जाणार आहे. आणि प्रत्येक विषयाच्या नोट्स या 250 ते 300 पानांच्या असणार आहे, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स काढून घेऊ शकता. मराठी व्याकरण 250 पानांची PDF आहे. मराठी इंग्रजी व्याकरण 250 पानांची. सामान्य ज्ञान सर्वात महत्त्वाचे असते, ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला काय भेटणार आहे तर 3000 ते 4000 वन लाइनर प्रश्न भेटणार आहे. चालू घडामोडी प्रत्येक महिन्याच्या भेटतील तुम्हाला. 500-600 चालू घडामोडी भेटतील. ऑथेंटिक ज्या TCS IBPS विचारते तेच टॉपिक ऍड केलेले आहेत. आणि गणित बुद्धिमत्ता 300 पानांची एक PDF आहे. 2-3 म्हणजे वेगवेगळ्या PDF टॉपिक वाईज सर्व PDF स्वरूपामध्ये स्टडी मटेरियल तुम्हाला भेटणार आहे. सर्व स्टडी मटेरियल पैकी तुम्ही 200 पैकी या ठिकाणी 160 ते 175 पेक्षा जास्त गुण मिळवू शकता. आत्ताच जर तुम्ही तयारी केली तर अनेक वेगवेगळ्या GMCच्या गट ड च्या आणि गट क च्या जाहिराती येणार आहे, ज्याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे. सर्व विषयांची नोट्सची किंमत आपण 449 ठेवली होती, परंतु आपण नेहमी विद्यार्थ्यांच्या साठी नोट्स कमी किमतीमध्ये देत असतो. फक्त 149 मध्ये या नोट्स तुम्हाला मी देणार आहे. आपल्या सरांचा नंबर आहे, बघू शकता, 91 39 64 31 99. या नंबरवरती ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचं आहे त्याच्यावरती 149 पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्या. हा जर नंबर या ठिकाणी जर बंद सांगितला तर तुम्हाला येथे खाली दुसरा नंबर देत आहे, त्या नंबरवरती स्क्रीनशॉट तुम्ही पाठवू शकतात. आता ज्या विद्यार्थ्यांना या सर्व विषयांच्या नोट्स घ्यायच्या आहेत त्यांनी काय करायचं आहे, पेमेंट या नंबरवरती करायचं आहे. 91 39 64 31 99 या नंबरवरती 149 पेमेंट करायचं आहे आणि स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट या नंबरवरती पाठवायचा आहे आणि GMC पदभरतीच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकता. आणि या नोट्स इतर कोणत्याही सर्व सरळ सेवेच्या भरतींसाठी तुम्हाला फायद्याच्या ठरणार आहेत. आता व्हिडिओचा मेन मुद्दा आहे, कॅटेगरीनुसार जागा वगैरे सर्व तुम्हाला जाहिरात आल्याच्या नंतर समजेल. परंतु या ठिकाणी सध्या जागा किती रिक्त आहेत आणि जाहिरात किती पदांची येईल, कधी होईल, तर सध्या मी तुम्हाला सांगितले एकूण जागा रिक्त किती आहेत. जागा एकूण रिक्त किती आहेत तर बघू शकता, 184 जागा रिक्त आहेत. ही जाहिरात 100 म्हणजे 150 पदांच्या पेक्षा जास्त पदांची जाहिरात येईल. कोणत्या पदाला किती जागा आहेत हे देखील मी तुम्हाला सांगतो. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, हा जो RTI टाकला होता, ऑल एक्झाम अपडेट ऑफिशियल या टेलिग्राम ग्रुपवाल्यांनी हा RTI टाकला होता आणि त्यांच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्व अपडेट तुम्हाला तिथे बघायला भेटतील. आता याच्यामध्ये GMC यवतमाळ जी आहे ना, ज्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या GMC आहेत आणि वेगवेगळ्या GMC मध्ये वेगवेगळी पदे भरली जाणार आहेत. हे नीट लक्षात घ्या. जे पहिलं आहे, श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ. येथे जागा किती आहेत टोटल यांच्या रिक्त, ते देखील पुढे सांगतो. आणि आता इथं कक्षसेवकला, आता ही भरलेली पदे आहे. कक्षसेवकला रिक्त पदे 27 एकदम चांगली पदे आहेत. मुख्य सफाईगार 0 पदे आणि सफाई कामगार एकूण 7 पदे. शिपायाची एकूण 5 पदे. उद्वाहन चालक एकूण 8 पदे. रुग्ण पटवाहक एकूण 5 पदे. त्याच्यानंतर दवाखाना सेवक एकूण 4 पदे. मुख्य स्वयंपाकी 1 पद. स्वयंपाकी 4 पदे. सहाय्यक स्वयंपाकी 0 पदे. त्याच्यानंतर माळीला 1 पद आहे. न्हावीला 1 पद आहे. चौकीदारला 4 पदे येथे आहेत. त्याच्यानंतर जर विचारात घेतलं, शिपाई 2 पदे. रक्तपेढी इथं 1 मिनिट, ठीक आहे, शिपाई शिंपीला 2 पदे. प्रयोगशाळा परिचर 2 पदे. रक्तपेढी परिचर 3 पदे. वॉटरमॅन म्हणजे पाणी वगैरे सोय करणे 1 पद. त्याच्यानंतर परिचरचं आहे 1 पद. क्षकिरण परिचर 2 पदे. धोबील आहेत 4 पदे. बघू शकता, शल्यक्रियागृह परिचर
येथे आहेत 3 पदे. 3 पदे. तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी 1 पद आहे. हमालला आहे 1 पद. वर्णोपचारक 1 पद आहे. मुकादमला 1 पद आहे. त्याच्यानंतर सुतारला पद आहे. एकूण 1 पद. अशा प्रकारे या जी-एम-सीमध्ये 90 पदे असणार आहेत या महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये. आता दुसरं एक त्याच्यामध्ये आहे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. महाविद्यालय व श्री रुग्णालय. हे श्री रुग्णालय वेगळं आहे. यवतमाळ असण्याची रिक्त पदे येथे तुम्ही बघू शकत आहात. इथं चांगली पदे असणार आहेत. तर इथं बघितलं तर कक्षसेवक एकूण 17 पदे असणार आहेत. चांगली पदे आहेत. त्याच्यानंतर सफाई कामगार 6 पदे. माळी 1 पद आहे. स्वयंपाकी 2 पदे. सहाय्यक स्वयंपाकी 1 पद. धोबीला इथे पद नाही, जागा नाही. शिपाईला देखील जागा नाही. इथं चौकीदारला 2 जागा आहेत आणि शिंपीला 1 जागा आहे. अशा प्रकारे इथे स्त्री रोग तज्ञ इथे जे हॉस्पिटल आहे तिथे 30 जागा गट ड च्या असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आहे, दुसरं ज्याच्यामध्ये आहे ते येथे बघू शकता प्रयोगशाळा परिचर 18 पदे असणार आहे. दप्तरी येथे बघू शकता 2 पदे. प्राणीगृह परिचर 5 पदे. पहारेकरी 9 पदे. शिपायाची पदे असणार आहेत 12 पदे. चपराशी 17 पदे येथे आणि इथं खाली टोटल झालेली आहे तिथं बघून घ्या आणि एकूण अशा प्रकारची पदे असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे वरची 90 पदे, त्याच्यानंतर 30 पदे आणि ही 84 पदे, अशा प्रकारे 164 पदे, अशा प्रकारे एकूण पदे किती आहेत? तर इथं जर बघितलं इथं टोटल झालेली आहे 64. त्याच्यानंतर इथं टोटल झालेली आहे 30 आणि इथं टोटल झालेली आहे बघू शकता इथे 90. अशा प्रकारे 30, 90 आणि 64 अशा प्रकारे 184 पदे रिक्त आहेत. जाहिरात ही 150 पेक्षा जास्त पदांची नक्कीच प्रसिद्ध होणार आहे. जाहिरात येण्यासाठी एक्झाम हे जो टेलिग्राम ग्रुप आहे, ऑल एक्झाम अपडेट म्हणून जो टेलिग्राम ग्रुप आहे त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि ते जाहिरात येण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत. आपला जीएमसीचा पदभरतीचा टेलिग्राम ग्रुप आहे, तो देखील जॉईन करा. सर्व माहिती तेथे बघायला भेटेल आणि तेथे जाहिरात येण्यासाठी प्रयत्न करूयात. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा पॉईंट म्हणजे ही जाहिरात कधी येईल? तर आता मार्च एंडिंग किंवा एप्रिल महिन्यामध्ये या जीएमसीच्या खूप साऱ्या जाहिराती आलेल्या तुम्हाला बघायला भेटतील. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे देखील गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे रिक्त जागांची माहिती होती. जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.